नमस्कार मंडळी, शुभ सकाळ, जय शिवराय. तर आजची सकाळ आपली झाली आहे प्रचितगड किल्ल्यावर. संगमरत्न फाउंडेशन आयोजित प्रचितगड संवर्धन मोहीम क्रमांक 7 मधला आजचा दुसरा दिवस. कालपासून छान प्रकारे मंदिर परिसर आणि इकडचा एक जो बुरुज आहे त्याचं काम जोरदार सुरू होतं. आज आपल्याला काही कारणास्तव लवकर खाली निघावं लागते. बाकी टीम आहे ती दुपारी जेवण करून साधारण 1-1:30च्या आसपास निघेल. आता आपल्यासोबत अजितबाई आहेत आणि विकास सर आहेत. तर पहिला भैरीभवानी आईचं दर्शन घेऊया आणि मग परतीचा प्रवास चालू करूया. आई भैरवानी माते की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला आता निघूया परतीच्या प्रवासाला. चला, छान दर्शन झालंय आणि परतीचा प्रवास आपण आता चालू करतोय. समोर सूर्योदय मगाशीच झालाय आणि पूर्ण सह्याद्री बघा कसं सध्या धुकं आहे बऱ्यापैकी अजून. चला, प्रचितगडावर ह्या खुणा मी बऱ्यापैकी बघितल्यात. कोणी जाणकार असेल तर नेमकं सांगा काय आहे. हे बघा, बऱ्याच ठिकाणी असं एखादं असं काहीतरी चक्रासारखं फिरवल्यासारखं अशी निशाणी आहेत. हे बघा, इथे पण आहे, त्याच्यानंतर इथे पण आहे. आणि हे म्हणजे त्या कवमध्येच असतं शक्यतो, असं सरळ नसतं आहे. चला, प्रचितगडाचं दर्शन लवकरच होईल, पण आजच्या पुरतं तरी जो महादरवाजापाशी परिसर आहे त्याचं दर्शन घेऊन जाऊया. इकडे टाकं, तिकडे बुरुज आणि समोर इथे महादरवाजा. काल महाराजांची मूर्ती इथून मिरवणूक काढत मंदिरामध्ये स्थापन करण्यात आले. चला, प्रचितगडा लवकरच मोहिमेसाठी येऊ आणि असंच कार्य आमच्या हातून होत राहू दे. गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. भैरीभवानी माते की जय. चला, निघूया आता परतीच्या प्रवासाला. गडावर येताना साधारण 2.5-3 तास लागतात, पण जाताना निवांत जाते. परत बॅग खाली असते, त्यामुळं मग 2 तास मॅक्स पुरेसे आहेत. त्यामुळं जाताना एवढा काही टास्क नाही. सिड्यांचा पॅच एकदा कवर केला की जंगलातून खाली जायचंच असतं फक्त. चला, सोडायला आलेला आम्हाला खास. चलो. आणि ही वाट इकडे गेली सरळ नेरजवाडीकडून. जेव्हा ट्रेक चालू होतो ना तिकडून खास म्हणजे चांदोली अभयारण्यामध्ये ही वाट जाते आणि ही वाट आपली निघाली शृंगारपूरमध्ये. त्या वाटेने आपण जाऊ नाही शकत. हो, सामान्य लोकांसाठी ती वाट बंद आहे, फॉरेस्टमध्ये फक्त. ती वाट सध्या फॉरेस्टसाठीच चालू आहे, कारण या वाटेने ट्रेक करणं अलाउड नाही आहे. तर आपण आता निघालो आहे या वाटेने शृंगारपूरला. चला, हो, बाय बाय. शेवटचा बोर्ड इकडे लावलाय. अच्छा, इकडे बोर्ड लावलाय, इथे पण लावलाय बघा, श्री प्रचितगडाकडे. आणि ही सीडी, नवीन सीडी. सकाळचे बरोबर 8 वाजलेत आणि आम्ही आता उतरायला सुरुवात केलेली आहे. तिकडे अजित भाऊ खाली उतरत आहेत आणि इकडे विकास सर आहेत. तर इथून हा पॅच जो आहे ना तोच जरा उतरताना सावकाश जायचं. बाकी काय मग आहे ठीक आहे. सिड्यांचा पॅच पण व्यवस्थित जाता येतं, काय प्रॉब्लेम नाही. असं निवांत गेलं ना तरी काही हरकत नाही. फक्त याचा जस्ट सहारा घ्यायचा, दोरखंड आहे म्हणून. अदरवाईज पहिल्यांदा काहीच नव्हतं, तेव्हा पण आम्ही उतरत होतो. पण आता ह्याचा कसा फायदा आहे, त्यामुळे सध्या प्रचितगडावर येणं ह्या दोरखंडामुळं थोडं इझी झालं आहे. आणि समोर आपला पूर्ण सह्याद्री. आपल्या तिथे शृंगारपूरमध्ये जायचं आहे, मग शृंगारपूरवरून आपल्या गावी जायचं आहे परत. टेकायला अशी एखादी काठी घेतली तरी चालेल,
तेवढं तुम्हाला सपोर्ट मिळतो उतरताना, खास करून ग्रीप मिळते बुटांची पण आणि या काठीची पण. चला एक पॅच खाली उतरायचं झालं आहे. आता आडवाडव जाऊया, शिड्यांचा पॅच कवर करू, मग काय जंगलातून चालत चालत खाली जायचं आहे. उतरताना हा पहिल्याच पॅचला जरा वेळ जातो, कारण आता उतरलो तो पॅच आणि खाली शिड्यांचा पॅच, त्याला जरासा वेळ जातो. हे या मोहिमेला फलक लावलेले आहेत, खास विकास सरांच्या काय बोलतात अध्यक्षतेखाली. काय नाही, ते संगमरत्न महाराज प्रतिष्ठानचं इनिशिएटिव्ह आहे. हो, आम्ही लावणारी टीम होती आणि खाली कोणता तरी ना मोठा प्राणी आहे, नेमका कोणता आहे माहिती नाही. आडवा पॅच आपला संपला. आता इकडे उतरणीचा पॅच आहे, म्हणजे शिड्यांचा पॅच. 8 शिड्या आहेत त्याचा पॅच आहे. सह्याद्रीतला निवडुंग मोठं झालं आहे, याचा खूप आधार आहे, दोरखंडचा खूप आधार होतो. चलो चला. एक मिनिट आम्ही दगड पाडतो. हां बस झालं. ॲक्च्युली ही 6वी आणि 7व्या नंबरची सीडी आहे, ती एकदम अशी उभीच आहे. चढायला काय वाटत नाही, उतरताना थोडंसं काळजी घ्यायला लागते. दोरखंड आहेत आपल्याकडे, हे बघा. सीडी कधी पण उतरताना जसं आपण चढलो होतो त्या पद्धतीनं जसं खाली खाली उतरायचं, उलटं नाही यायचं. बॅग कधी पण अशी बाहेर राहिली पाहिजे, म्हणजे उतरायला बरं पडतं. काहीतरी वाचतोय तो एवढा आपण त्याचा ऱ्हास करून पण तरी निसर्ग इतकं आपलं सौंदर्य दाखवत असतं. हा उल्कापात किती वर्षापूर्वी झाला असेल? लाखो करोड वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे. सह्याद्री जो बनला आहे. चला 9 वाजले. पहिला जो उतरताना जो पॅच आहे त्याला 1 तास गेला बरोबर, कारण शिड्यांचा पॅच आहे. आता हे 2 पॅच आहेत ते काय निवांत जायचं आहे जंगलातून. आणि थोडंसं इकडे आवळा दिला आहे सरांनी खास, ते जेव्हा ट्रेकला असल्यावर आवळा असावा, चांगला असतो. रोपणे म्हणून चालायला जमतं आहे, नाही तर आता पूर्ण घसरंडी होत चाललं आहे. फेब्रुवारी मार्चमध्ये जर इकडे कसं किल्ल्यांवरती कुठलंही जात आहे ना, वाटा घसरंडी राहिला असतात. म्हणजे खालून येताना तुम्ही काळजी घेतली. हो, सरांना दिसणारच ते. हे बघा समोर, तुझ्या गडांची ही व्यथा आता राजा कळू दे साऱ्या जगास, जय भवानी जय शिवाजी. तर अशी बोर्ड आता या मोहिमेमध्ये लावण्यात आलेत ठिकठिकाणी, म्हणजे बऱ्याच ठिकाणी ऑलरेडी आपण लावलेत, पण यावेळेस जरा अजून लावलेत, म्हणजे जरा हां मार्ग संदेश दोन्हीची काळजी घेतलेली आहे बरोबर. लगेच दिसतोय, विचार करून लावला आम्ही. बेस्ट आहे ही आहे ना, ही धावसड. जर हां कधी समजा एमर्जन्सीला कधी काय इश्यू वाटला, काहीच नाही आपल्याकडे, तर ह्याचं हे आहे ना, हे ह्याच्यामध्ये मध असते थोडीशी. अच्छा. हां ते आपण खाऊ शकतो एकदम, म्हणजे आपल्याकडे पाणी नाही बिणी नाही सगळं काय नाही, तेव्हा हे गोड लागतंय का थोडंसं. हां ती मध असते. मधमाशा जास्त करून ह्या झाडावर असतात. नाही, मध ही बऱ्याचशा फुलात असते, कारण मधमाशा फुलाला तसं नाही, पण ही खाण्याला एक मध. सगळ्या फुलांची आपण मध खाऊ शकत नाही, या आजोबांकडून शिकलेल्या गोष्टी लक्षात ठेवा. ही धावसड
हा नाही घावसाड माहिती आहे तुम्हाला माहिती आहे या पृथ्वीतलावरती खराब न होणारी गोष्ट कोणती आहे? कोणती? 2 मिनिटं विचार करा. पाणी. नाही पाणी होतं खरं. खराब होतं पाणी. होतं पाणी खराब? डबक्यात खराब होतं ना ऑब्विसली. माती नाही, माती तर खराब होते. खायची गोष्ट. खायची गोष्ट. खायची गोष्ट जी खराब होत नाही. मध. हां का माहिती आहे? त्याच्यामध्ये पाण्याचा एकही अर्क नाही आहे. इट्स नॉट मॅनमेड. हां. आणि ज्या मधमाशा असतात ते नॅचरली ते प्रोसेस करतात आणि ते सगळं ते बनवतात. आता हे आपल्याला कसं कळलं का खराब नाही होत? इजिप्तमध्ये जेव्हा मम्मी एक सापडली होती त्याच्या बाजूला वस्तू ठेवायची परंपरा होती. हां. तर त्या भरपूर बाजूला जे मध सापडलं तो तसाच होता. सायंटिस्टने टेस्ट केलं ते इटेबल होतं. हां. त्याच्यावर आपल्याला कळलं हे कधी खराब होत नाही. जे प्युअर 100% हनी जे आहे राईट. ते कधी खराब होत नाही. हे वाचनात आलं होतं माझ्या खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तर मी जेव्हा पण लहान मुलं भेटतात त्यांना हे विचारतो आणि सांगतो तुम्हाला माहिती आहे का खराब न होणारी गोष्ट. खराब न होणारी गोष्ट नॅचरली प्रोसेस्ड बनवलेली मधमाशी. आणि त्यातलं जे मेन जे असतं पोळ्यामध्ये असतं ते पण मधमाशाच क्रिएट करतात ना सगळं ते बनवतात. हो सगळं. नॅचरल इंजिनिअरिंग आहे ती. कुठे? इथे माणूस आल्यानंतर हां. त्याला इथे असं वाटू शकतं कुठे जायचं. हां इथे अचानक गंडू शकतो माणूस. हे बघा प्रचितगडाकडे ॲरोच आहे असा डायरेक्ट, म्हणजे इकडे राईटला जायचं. वाट आहे तशी, पण कसं होतं पहिल्यांदा जेव्हा पाऊस पडल्यानंतर वाटा थोड्याशा इकडे तिकडे होतात. मग इथे असा गॅप आहे, असं वाटेल की इकडे पण वाट आहे की काय, त्यासाठी इथे खास दिसतंय ते. आणि समजा ते जर गेलं जरी हां तरी ते वरचं प्लास्टिक आपण प्रिंट करून आणायचं तिकडे लावून टाकायचं. हां ते एक आयडिया चांगली आहे. ते त्यासाठी म्हणून मला चांगलं झाड बघितलं. मजबूत आहे आणि दिसतंय ॲरो पटकन दिसतोय तो. त्यानंतर अच्छा चांगल्या ठिकाणी पॉईंटवर बांधलेत. भरलेली पाण्याची बाटली गडावर नेऊ शकता, मग रिकामी बाटली घेऊन का नाही उतरू शकत, असं एक फलक लागलं इथे. आणि असे ठिकठिकाणी लावलेत. मला वाटतं 7-8 तरी आहेत ना यावेळेस लावलेले आहेत ना. 16 आहेत टोटल. बापरे. म्हणजे असं मध्ये मध्ये जरा असं सूचना पण दिलेल्या आहेत. मार्ग दाखवला आणि ते लावलं ना. हां नैसर्गिक खुळखुळा बघा, नैसर्गिक खुळखुळा. हां. आणि हे लोकल माणसं सांगू शकतात हां किंवा वनस्पती अभ्यासक. येस. इकडे आवळ्याचं झाड. हां तर हे जे झाड आहे त्याला आमच्या कोकणात रामसालीचं झाड म्हणतात. रामसाल. तर ह्या झाडाच्या फांद्या अशा तोडून घेऊन त्याच्या साल काढली जाते आणि ती साल पाण्यात वाटली तर मासे अक्षरशः असे झिंगून पडतात. म्हणजे मासेमारीसाठी ह्याचा वापर केला जातो. म्हणजे पारंपरिक पद्धतीने मासे पकडण्यासाठी. म्हणजे मासे फक्त तुम्ही असे उचलत जायचे. जसे माणूस दारू पिऊन झिंकतो तसे मासे झिंकतात. फक्त मळ्याचा मासा आहे त्यालाही लागत नाही, बाकी सगळे मासे यानं झिंगून पडतात. मग ते मासेमारी करताना काय बांधायचं असतं? नाही हे वाटायचे, ह्याची साल अशी पाण्यात वाटायची आणि ती पिळायची, म्हणजे त्याचा रस पाण्यात पसरला आणि तो माशांना लागला तर काही माशांचे डोळे जातात. अच्छा जाळे टाकून मग हे टाकायचं असं का? नाही डायरेक्ट उचलायचे मासे हाताने, एवढे जिंकतात. एवढे जिंकतात. एवढे ह्याच्यामध्ये पॉवर असते. इंटरेस्टिंग ना. इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्या. हा इथे एक आहे. हा इकडे कसं पण त्या दिशेने दाखवलं जिकडे रस्ता आहे. रस्ता आहे. हो प्रॉपर. इकडून जा. सही आहे. हे लहान मुलांना हे नेलं पाहिजे रे. आपण विकत काहीतरी घेऊन आणण्यापेक्षा हे बरं आहे. 9:45 झालेत. पहिल्या पॅचवरून हा जो आपण जंगलाचा पॅच कवर केला दुसरा साधारण पाऊण तास लागला. समोर तिकडे दिसतोय का तुम्हाला, तो समोर प्रचितगड किल्ला, तिकडचा बुरुज आहे. आणि इकडे या टोकापर्यंत इकडे प्रचितगड किल्ला आला. तर पाऊण तास लागला आहे. आपण निघालो आहे साधारण 8 वाजता. तर 1.25 तासामध्ये दुसरा पॅच झाला आहे. अजून एक पाऊण तास, साधारण 10:30पर्यंत आपण निवांत जाऊ. ॲक्च्युली बोलत चाललो आहे त्यामुळे आरामात चाललेलं आहे. 1 तास लागेल साधारण ना, तेच 1.25 तास लागेल. बघूया. चला आता काय आम्ही स्टॉप नाही घेत आहे, सरळ जाऊया हळूहळू. हां हळूहळू चालतो आहे, तर निवांत जाऊया. चांगल्या माहितीमध्ये तुम्ही बोलत आहे. हां सरांच्या काय गप्पा गोष्टी आहेत. सरांचा अभ्यास आम्हाला कामाला येतो आहे काय तर जरा बोलत चाललेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी ज्या काय प्रवासामध्ये ऐकू हां सोबत असलं पाहिजे. म्हणजे कसं बऱ्याचशा गोष्टी ऐकत पण तेवढा अभ्यास पण होत जातो. आपलं नॉलेज वाढतं. हां वाट कधी संपते हे कळत नाही. चला आता निघूया. आता हा पण जो लास्ट पॅच आहे तो पण अर्धा टप्पा आपला असा जंगलाचा आहे उतरणीचा, आणि त्याच्यानंतर अर्धा टप्पा हा नदीच्या बाजूने असणार आहे. समोर पण इकडे बोर्ड लावला आहे बघा. असे गडावर कधी येत आहे तर बोर्ड वाचतही जा आणि तसे वागतही जा. म्हणजे कसं साफसफाई वगैरे
मेंटेन राहील. इकडे बघताय का सगळ्या गोष्टी इकडे बॅगेमध्ये आपल्या दिसत आहेत. तर हे कसं आहे, वरती आल्यानंतर कचरा न करणं ही तुमची जिम्मेदारी आहे. कारण आज तुम्ही येत आहे, परत कधी दुसरे कोणी येईल त्याला पण असाच सह्याद्री आणि असाच आपला गड पाहता येईल याची काळजी घेणे हे सर्वांचं कर्तव्य आहे. ते प्रत्येकाने पाळावं एवढीच अपेक्षा आहे. तर मोहिमा आम्ही करतो आहे बऱ्यापैकी. तर या मोहिमामध्ये सुद्धा आमचं तेच राहतं की कमीत कमी कचरा कसा होईल आणि जास्तीत जास्त गड सुंदर कसा दिसेल. इथे एक बोर्ड लावला आहे, म्हणजे ठिकठिकाणी जिथे जिथे गरज आहे तशा तशा ठिकाणी अशी ही फळक लावलेले आहेत. हां, इथे वाट इकडे या बाजूला दिसते. अचानक जर पावसानंतर आलं तर या बाजूला असं वाटते की वाट आहे, आणि ॲक्च्युली वाट आहे ते कुठेतरी आतमध्ये जाते शेतात वगैरे. छोटू पण सांगलीवरून आला का? अच्छा, शृंगारपूरमध्ये. तुम्ही आम्ही मोहिमेसाठी येतो ना, संवर्धन मोहीम. आमची संगमरत्न फाउंडेशन. आमची टीम पूर्ण वरती आहे, आम्ही जरा खाली लवकर निघालो. काय तुम्हाला भेटतील सेवेसाठी. हो, आमचा काल मुक्काम झालाय. तुमच्या कार्याला शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. आम्ही मोहिमेसाठी येतो. संगमरत्न फाउंडेशन संगमरत्न फाउंडेशन मोहीम चालू आहे वरती. पूर्ण टीम आहे वरती, काम करताना दिसेल तुम्हाला. दुसरं काम आहे म्हणून तिघ जण पुढे आलो. 40 पोरं वरती आहे. काल गेलता? हो, हो हो, आम्ही काल आलो होतो. किती वाजता काल? आम्ही सकाळी 11ला पोहोचलो गडावर. बरं, 4 तासात. 3.5 तास. ओके, चला, ओके ओके. चला. जावं सावकाश. किती वेळ आहे अजून इथनं? 2.5 तास लागतील साधारण. हो, 2-2.5 तास. आता तुमची सुरुवात झाली. आता सुरुवात झाली. इकडे काय श्री प्रचितगड आपला गड, आपली जबाबदारी. गडावरील सर्व पाण्याच्या टाक्यांची निगा आपल्यामुळे पाणी प्रदूषित होईल असं वर्तन करू नका. ओके. ॲक्च्युली खूप महत्त्वाचं आहे, कारण पाण्याची टाकी खूप महत्त्वाची आहेत प्रचितगडावरची. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी होतात. आणि एवढं पाणी शुद्ध, बापरे, म्हणजे पाणी आहे तर आपण आहे. हो. आणि जे का बाहेर आपण विकत पाणी घेतो ना त्यापेक्षा काही पटीने ते मला वाटतं शुद्ध आणि स्वच्छ पाणी आहे. नॅचरली एकदम नॅचरल. तो तर एक आविष्कारच आहे. म्हणजे एवढ्या वरती 7 दरवाजे आणि पाणी, बापरे. पाण्याच्या बाटल्या जशा नेताय ना तशा परत आणा, कारण वरती कचरा आम्ही आणतो आहे. हा बघा, भरलेल्या आहेत सगळ्या लोकांच्या धरल्या, कोणी कोणी टाकलेल्या सगळ्या बॅगा पिशव्या घेऊन येतो आहे आम्ही. तसं तुम्ही काळजी घ्या. म्हणजे तुम्ही शक्यतो तुमच्या आणल्यात तरी व्यवस्थित आहे, दुसऱ्यांच्या आणलात तर चांगलंच आहे. पण तू हा येतो ना वास मस्त करवंदाच्या फुलाचा. मे महिन्यात येणार. आणि ही फुलं खायला एवढी मस्त लागतात ना. फुलं पण चांगली होतात, आंबटसर लागतात. सेम करवंदासारखेच आंबटसर लागतात. ह्याची चटणी होते माहिती आहे की नाही? लागेल ते. हे करवंद लागलं आहे. हे बघ, करवंद लागलं आहे. यावर्षी तर नवं करतो. हां, कुठे गेलं रे? हे बघ, छोटं आहे. पहिलं करवंद यावर्षीचं. बारीक आहे. चटणी मस्त होते करवंदाच्या फुलाची पण आणि करवंदाची पण. 10:30 वाजलेत. पाऊण तास लागला बरोबर आपल्याला हा अर्धा टप्पा क्रॉस करायला. आता इथून साधारण अर्धा तास, म्हणजे 11 वाजता आपण शृंगारपूरमध्ये असू. आता एक छोटासा स्टॉप घेतला पाणी पिण्यासाठी, त्याच्यानंतर मग निघूया. आपण ॲक्च्युली बोलत आलो ना सावकाश. हां, निवांत आलो म्हणून. नाही ते यायला 2 तास पण पुरेसे होऊन जातात. गडावरून जेव्हा कोणी पण खाली येतो ना तेव्हा या नदीमध्ये एकदा आला की आल्यासारखं वाटतं. कारण इथून एक अर्ध्या तासामध्ये कसं आहे, पुन्हा आडवी वाट आहे नदीच्या बाजूने मग शृंगारपूर गावामध्ये आपण पोचतो. चला, नदीच्या इथे आलो आहे आपण आणि इकडे असे दिशादर्शक लावत गेलेले आहेत. या मोहिमेमध्ये आलो आपण कारण आता इथे नदी आली. जो विसर्जन करायचा कट्टे आहे तिथे, त्या कट्ट्याच्या इथे आलो आहे. म्हणजे शृंगारपूर गावात एंट्री झाली. 5 मिनटात खाली शाळेच्या इथे जाऊ आपण. चला, ही नदी आहे. तर आता ही नदी आपण सोडणार आणि वाडीमध्ये जाणार. 11:05 झालेत. आपण आलो आहे शृंगारपूरमध्ये गाडीपाशी. तर गाडी घेऊया. दोघांना नायरीमध्ये सोडायचं आहे आणि तिथून मग मी गावी जाईन. तर विकास सर चालले आहेत संगमेश्वरला. हे दोघंजणं चालले संगमेश्वरला आणि मी माझ्या गावी चाललो आहे.
नायरीत गेलो पण बस चुकल्यामुळं वडापाव नशिबी होता. फायनली फणसवण्यात आलेलं आहे. तर इथे आता विकासांना सोडतोय आणि यांना पण अजितबाईंना पण सोडून मी परतीचा प्रवास चालू करतो. वडापावसाठीच आपण आलो बहुतेक, म्हणून बस चुकली होती. बाय 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 बाय. तिकीट काढा शास्त्री पूल. मुंबई संगमेश्वर गाडी आले. चला चला हा चला बाय. तो दरवाजा उडा. चला हो आता इथे फणसवण्यात चाललंय आतमध्ये. अंतरवलीत. चला एक मैत्र तर गेला, दुसऱ्या मैत्राला सोडायचं आहे. गावाकडे जायचं. मग आपला गावात गेला बरा. हो बऱ्यात काय. चल रे बाय बाय. चला डावा सावकाश. चला मंडळी फायनली घरी पोचलो. ॲक्च्युली लवकर आलो असतो पण आपली बस मिस झाली, त्यामुळं मग विकासदादांना खाली सोडलं आणि मग त्याच्यानंतर घरी आलो आहे. तर छान अशी मोहीम झाली मंडळी. जेव्हा जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तेव्हा अशा मोहिमेला सहभागी होत जा, जेणेकरून प्रचितगडाचं जे काय रूप आहे ते अजून आपण बदलू शकतो. असं मंडळी चला तात्पुरत्या स्वरूपात तरी हा व्हिडिओ इथे थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.